हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांच्या आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर इथे ना सकाळपासून ब्लॉगिंग स्टार्ट केली होती. तर इथे ना शिमलाची भाजी शिजत घातली होती ती बेसन पिठामध्ये, कारण नुसती शिमला आम्हाला आवडत नाही, त्याच्यामुळं मग ती बेसन पिठामध्ये करते मी. त्याच्यानंतर आहे ना लोणचं खार भरला होता एक दिवस अगोदर. तर इथल्या आमच्या गावातल्याच एक आजी त्यांनी खार भरून दिला होता आणि खापा दुसऱ्या दिवशी टाकायला लावलं होतं त्यांनी. तर मग त्याच खापा मी टाकायच्या होत्या मला. तर त्याच्यामुळं मग थोड्याशा आहे ना हवेमध्ये टाकलं होतं. तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक करून घेऊ, म्हणजे मग तोपर्यंत मग खुशीला शाळेत जायचं होतं, तर मग तो डब्बा करून द्यायचा होता मला तिला. तर इथे ना शिमलाची भाजी पोळ्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी खार करायला भरायला जे आहे ते बसले होते. तर ह्या खापायनं एक एक पुसून टाकावं लागत होती, कारण की थोडीशी घाण वगैरे राहतेच त्याला. तर मग पुसून टाक म्हणल्या होत्या त्या. तर म्हणून मग ते सगळे एक एक खाप मी या सगळ्या एक एक खापा पुसल्या होत्या. त्याच्यात थोडंसं आहे ना सालीला आहे ना असं कवर निघतं, तर ते सुद्धा काढावं लागतं बोटाने एक एक. तर मग ते काढेल त्याच्यामध्येच माझा 1-1.5 तास गेला होता. त्याच्यानंतर हे सगळे जे लोणचं होतं किंवा जे आंबे होते ते सगळे पुसून व्यवस्थित या खारामध्ये टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हा खार जो आहे ना तो सगळ्या खापांना लागला पाहिजे. आता एका हातामध्ये माझा फोन होता, त्याच्यामुळे व्यवस्थित मला मिक्स करता येत नव्हतं. मग मी म्हटलं थोडासा मिक्स करून घेईल आणि मग सगळं तुम्हाला व्यवस्थित सगळं दाखवेन. तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्या खापांना जो आहे हा खार तो लागला पाहिजे. तर आता आहे ना आपण याला आहे ना बरणीत भरणार आहोत. तर बरणीत भरायची ट्रिक कशी येते मी आता बऱ्याच जणांना माहीत असेल, पण तरी पण मी सांगतेच. तर इथे ना मी स्वच्छ बरणी धुवून घेतली होती कालच. पूर्ण दिवसभर ही वाळली छान, याच्यातमध्ये पाण्याचा कोणताही विषयच राहिलेला नाही आहे. तवा घेतला, तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि आपला जो पिवळा हिंग असतो पावडरचा, तर तो हिंग त्या तव्यावर टाकून ही बरणी त्याच्यावर ठेवून द्यायची आहे. म्हणजे हिंगाचा जो धूर आहे तो पूर्ण बरणीत पसरला पाहिजे. पूर्ण बरणी जी आहे ती धुराने भरली पाहिजे. याने लोणचं जे आहे ते खराब नाही होत, चांगलं टिकतं. त्या बघा पूर्ण बरणीत आपला धूर जो आहे तो साचलेला आहे. आता लगेच हा लोणचं जे आहे ते मी याच्यात भरून घेते. आता फोन एका हातात असल्यामुळं व्यवस्थित काही भरता येत नव्हतं, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं थोडं टाकत होते. आता मी एक बरणी ही जी आहे ती पूर्ण भरून घेते. आता ह्या बरणीमध्ये 50 कैऱ्यांचं लोणचं बसतं. अशा आम्ही जेव्हा ही बरणी घेतली होती तेव्हा त्या काकू बोलल्या होत्या, पण याच्यात ते ना हे काही बसलं नाही. तर आता परत निम्मं जे आहे ते बाहेर राहिलेलं आहे. तर आता याच्यात परत दुसऱ्या कंटेनरमध्ये मला भरावं लागणार आहे हे. तर हे बघा ही बरणी अशी फुल भरून झाकणसुद्धा मी हिंगाच्या धुरामध्ये लावून घेतलं होतं थोडंसं आणि त्याच्यानंतर अशी बरणी पॅक करून लिंबाचा पाला जो आहे तो त्याच्यावर ठेवून देणार आहे अशा पद्धतीने. कारण याने जे काही जे आपले मच्छर किंवा काही छोटे मोठे किडे मकोडे असतात ते त्याच्यामध्ये जात नाही, लोणचं खराब होत नाही असं म्हणजे आधीच्या आज्या किंवा आमच्या सासूबाई त्या सांगतात. त्याच्यामुळं मग आम्ही असं ठेवतो ना. आमच्या इकडं जरी प्रत्येकाच्या घरात ज्यांच्या घरात लोणचं भरलेलं असतं त्यांच्या घरात तरी ही पद्धत दिसते. आता ते का ठेवतात ते मला पण माहीत नाही, पण मी पण ठेवून दिलं होतं. आणि आता जसे तुम्ही माझी वागतच व्हिडिओ जर बघितले असेल तुम्हाला माहिती आहे घराचं कामं केलं होतं आम्ही थोडंसं. तर तेव्हा या खिडक्या काढल्या होत्या आणि आम्ही काही लगेच त्यांना काचा काही बसवलेला नाही आहे. तर इथे ना खाली खूप खराब झालेलं होतं, म्हणजे एक लेवल नव्हती त्याला, खडे होते तिथं, ते खूप विचित्र वाटायचं. तर मग आज म्हटलं थोडंसं आपण जितकं होईल तितकं रिपेअर करू किंवा थोडंसं त्याला चांगलं लुक आणण्याचा प्रयत्न करू. तर इथे ना सगळ्यात आधी मी ना पाणी लावून घेतलं त्या खिडकीवर तिथे आणि ना थोडंसं सिमेंट थोडीशी वाळू मिक्स करून अशा हातानेच लावून घेतलं होतं. एक म्हटलं थोडंसं व्यवस्थित दिसेल तरी डोळ्यांना, अशा पद्धतीने करत होते मी ते. कारण की हे बघा घर कसंही असलं तर ते बाईच्या हातात असतं की आपण कसं ठेवलं पाहिजे घर ते. आणि एखाद्या जर बाईला काचीचा बंगला दिला आणि तिने जर टापटीप नाही ठेवला तर त्या बंगल्याला काहीच रूप किंवा शोभा नसते. त्याच्यामुळं बाईच्या हातात असतं की घर हे कसं मातीचं जरी असलं तरी तिने जर ते व्यवस्थित सारून नीटनेटकं ठेवलं तर तिथेसुद्धा प्रसन्न वाटतं आणि तिथेसुद्धा खूप छान वाटतं. तर त्याच्यामुळंच मला पण असं नीटनेटकं घर ठेवायला भरपूर आवडतं. पण आता घरात पोरं असल्यामुळं पण थोडंफार सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट नाही होती. पण ते वेगळं वाटत होतं मला, खूप डोळ्याला पण चांगलं नव्हतं वाटत. त्याच्यामुळं मग आज मी शेवटी घेतलं. खुशी शाळेत जायला होती, श्रेयांश झोपलेला होता, तर म्हटलं हे काम करू आपण आज.
तर इथे अशा पद्धतीने ना मी जसं मला जमलं तसं मी करून घेतलं इथे. आणि याच्यावर आहे ना नंतर थोडंसं फक्त सिमेंट पाण्यामध्ये घेऊन ते पण लावलं, पण ते काही एवढं व्यवस्थित मला लावता नाही आलं, पण बऱ्यापैकी चांगलं दिसायला लागलं होतं अगोदरच्या येणे. आता 1-2 दिवसांनी जे आहे आम्हाला एक वस्तू पण आणायची आहे, तर म्हणजे तिला तिथेच ठेवायची होती ती, त्याच्यामुळं म्हटलं मग ते थोडं व्यवस्थित दिसलं पाहिजे. आणि सगळं घर आवरलेलं आहे आता, आणि एवढा शोकेशवरचाच पसारा राहिला आहे फक्त लावायचा. तर हे बघा आज ना हे देवघर मी सेट केलेलं आहे, कारण देवघर भरपूर 10-15 दिवस जवळपास महिना झाला आम्ही बाजूला म्हणजे सगळे देव एक साईडला ठेवून दिलेले होते. घराचं काम चालू होतं, त्याच्यानंतर आम्हाला विटाळ पडला होता, तर मग ते विटाळामध्ये देवपूजा वगैरे काही होत नाही, त्याच्यामुळं मग तेव्हा काही मी देव बाहेर काढले नव्हते. तर मग शेवटी आज सगळं आवरलं आणि देवघरा मी जो आहे तो लावला होता. सगळे देव वगैरे व्यवस्थित त्यांना आंघोळ घालून देवारा ठेवला होता इथे, आणि खूप छान वाटायला लागलं होतं. तर घर पण आज थोडंसं क्लीन केलं होतं, थोडंसं म्हणजे सामान सगळं आज फायनली सेट झालं होतं जसं मला पाहिजे होतं, किंवा मग जसं चांगलं वाटेल तशा पद्धतीने. आणि इथे ना माठ जिथं ठेवलं आहे तिथं कडप्प्यांची राख काढायची होती, पण तो गवंडी काही येतच नाही आता. तर मी शेवटी सगळं सामान लावून दिलं आहे. म्हटलं आता डायरेक्ट दिवाळीच्या वेळेसच ते काम करू, कारण सारखं पसारा पण होतो आणि कोणी आल्यावरती बरोबर पण नव्हतं वाटत मला. तर त्याच्यामुळं मग शेवटी हे सगळं सामान मी लावून दिलं आहे. ही बादली वर ठेवायची आहे, पण याच्यात हरभऱ्याची डाळ आहे आणि ती मला काही उचलणार नाही, त्याच्यामुळं मग तीच खाली ठेवली. जेव्हा मिस्टर झोपेतून उठतील तेव्हा मग ती वर ठेवील. आणि जे सकाळी आपण लोणचं भरलं होतं ना, ते बघा अशा पद्धतीने मी इथं ठेवलं आहे, कारण इथं दरवाजासमोर हवा पण चांगली चालत राहील म्हणून. आणि हे बघा दरवाज्यात उभं राहिल्यावर किचन असं काही दिसतं. आणि ही पायरीसुद्धा मी स्वतःच बनवलेली आहे, कारण ते मी गवंडींच्या भरोश्यावर जर राहिले असते तर अजूनही नसती झाली ती. खाली उतरायला वर चढायला खूप प्रॉब्लेम यायचे. इथं बेलाचं झाड आहे आपलं मस्तपैकी असं, आणि त्याच्यानंतर हे झाडं 2-3 तर ते मला काढून टाकायचे, कारण की ते ना खूप अडचण होते मला, असं मोकळं नाही वाटत आहे. त्याच्यानंतर बाथरूम आहे, हे याला अजून दरवाजे बसवायचा आहे. तर आता 2-3 दिवसांनी जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा दरवाजे पण आणायचं आहे, तेव्हाच मग सगळे कामं एकखट्टी करू म्हटलं. आता हातपाय धुतले मी, थोडीशी फ्रेश झाले, आणि इथे ना मिस्टरांना ड्युटीवर जायचं होतं, त्याच्यासाठी मी डब्बा बनवायला घेतला होता. तर शेवग्याची भाजी बनवायची होती मला, पण मिस्टरांना नाईट ड्युटी असल्यामुळे ना काळी भाजी नव्हती देणार मी, कारण की रात्रीच्या वेळेस मिस्टरांना काळी भाजी खाल्लेली सण होत नाही, त्याच्यामुळे म्हटलं मग बेसन पिठामध्येच करून देते मी. इथं लोणचं हलवायला घेतलं होतं, कारण लोणचं आहे ना हे सकाळी भरलं होतं, तर दररोज सकाळ संध्याकाळ हे हलवलं गेलं पाहिजे, तरच लोणचं टिकतं निदान महिनाभर तरी, कारण की म्हणायचं तर ते खराब होऊन जातं. तर हे बघा अशा पद्धतीने लोणचं कोरडं झालं होतं. तर आता हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये गेल्या पाहिजे, हे खापा अशा पद्धतीने हलवावं लागतं. तर मग शेंगा उकडत टाकल्या आणि लोणचं हलवायला घेतलं होतं. इथे चांगलं ना मिक्स करू म्हटलं, कारण 2 वर्षापूर्वी माझं लोणचं असंच खराब झालं होतं, आणि मागच्या वर्षी थोडंसं चांगलं झालं होतं, म्हणून मी यावर्षी परत जास्त लोणचं भरलेलं आहे, कारण आमच्या घरात लोणचं फार आवडतं आणि आता मुलांना पण आवडतं, त्याच्यामुळं मग यावर्षी थोडंसं जास्त भरलेलं आहे मी. तर आता चांगलं आहे बघा, एकदम तेलामध्ये ह्या खापा ज्या आहेत त्या बुडल्या गेल्या पाहिजे, अशा पद्धतीने लोणचं हलवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडे स्वयंपाकाला आले मी. शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या, हे बघा छान अशा शिजल्या, आणि ह्यानं बेसन पिठामध्ये करणार आहे मी, कारण की संध्याकाळच्या टायमाला तसंच करतो, कारण जास्त काळं नको वाटतं संध्याकाळी तरी, मग त्याने खूप त्रास होतो, ॲसिडिटी वगैरे जळजळ. तर इथे ना तेल आपण जशा पद्धतीने बेसन पिठाचं पिठलं करतो त्या पद्धतीनेच केलं, फक्त त्याच्यामध्ये शेवगाच्या शेंगा टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायच्या, आणि छान लागतं खायला. प्रत्येकाच्या चवीवर राहतं, कोणाला कशा आवडतं, कोणाला कशा आवडतात. बऱ्याच जणांना ही पद्धत आवडणार नाही, बऱ्याच जणांना आवडेल, बऱ्याच जणांना माहीत असेल, बऱ्याच जणांना माहीत पण नसेल, तर प्रत्येकाच्या चवीवर असतं. तर इथे ना आता सगळं हळद मीठ वगैरे टाकून जसं आपण पिठलं करतो त्या पद्धतीने करून घेणार आहे. आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळं पूर्ण काही शूट झालेलं नाही, म्हणजे झालेलं आहे पण एका व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही, त्याच्यामुळं जितकं 10 मिनटाच्या व्हिडिओमध्ये दाखवता येईल तितकंच मी दाखवलेलं आहे. आणि इथून पुढचं जे काही रुटीन होतं तर ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे उद्याचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आणि कसा वाटला कसा नाही व्लॉग नक्की कमेंट करून सांगा मला.
तर खूप टाईम झाला होता, तर म्हणून मी इथं थोड्या क्लिपा घेतल्या मी आणि पिठलं बघा इथं शिजलं होतं म्हणून 2-3 पटकन पोळ्या करून दिल्या मिस्टरांना. टाईम पण खूप झाला होता. तर इथे ना पटापटा पोळ्या करून घेतल्या. मिस्टरांची सारखं चालू होतं. मग इथे पटकन डबा भरून घेतला आणि भाजी थोडी एक्स्ट्रा दिली होती, कारण की बाहेर जर जेवायचं म्हटलं ना की थोडी भाजी जास्त दिलेली कधी चांगली, कारण दुसरे पण खात असतात, त्याच्यामुळे मग थोडी जास्त दिली होती भाजी मी. आता तुम्ही म्हणशाल एकट्या माणसासाठी एवढा डबा भरून दिला, तर नाही, तर मी थोडी एक माणसाची तरी भाजी वाढवाच देते. इथं थोडंसं तूप टाकून दिलं होतं, कारण की ना आवडतं मिस्टरांना तेल टाकून, तर मग म्हटलं तूप टाकून देऊ आपण. आणि इथं पोळ्यांना पण लावून दिलं होतं थोडंसं, कारण आवडतं त्यांना तूप खायला जास्त, त्याच्यामुळं मग त्यांच्या पोळ्यांना मला नाही एवढं आवडत जास्त करून, त्याच्यामुळे फक्त त्यांच्या पोळ्यांना तूप लावून दिलं होतं आणि पटकन असा डबा भरला आणि गेले. मिस्टर गेलेत कामाला. मग खुशी अशी वाट म्हणजे त्यांना बघत होती जाताना. तर चला भेटूया उद्याच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे आणि हो, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.